नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 7 डिसेंबरचा फ्रेश असा एपिसोड पाहत आहोत. प्रेक्षकांनो, कालचा आणि आजचा म्हणजे दोन्ही पण ठरलं तर मगचे एपिसोड जरा छोटे छोटे झालेले आहेत. आता सुरुवातीला आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन बेडवरती झोपलेला असतो. आता सकाळचा उशीर झालेला असतो. आता सायली तिथे येते आणि अर्जुनला उठवत असते. अहो उठा म्हणून, अहो उठा, पण अर्जुन काही उठत नाही. सायली म्हणते अहो उठा ना, बघा वाजले किती. अर्जुन म्हणत असतो 5 मिनिट, हा फक्त 5 मिनिट. सायली पुढे म्हणते बरं ठीक आहे, फक्त 5 मिनिट झोप आणि ही उशी मला द्या हा, असं म्हणून त्याच्याकडून उशी काढून घेते. नंतर म्हणते चादर पण धुवायला हवी आहे, चादर दे ना, म्हणून अर्जुनच्या अंगावरून अक्षरशः ओढून घेते ती चादर आणि पुढे म्हणते आणि जरा तिकडे सरकता का, बेडशीटून काढून घेते. आज काही केल्यास सायली काही अर्जुनला झोपूच देत नाही, कारण तिला हे सगळं धुवायचं असतं म्हणून एक एक करून सायली सगळं गोळा करत असते. अर्जुन म्हणत असतो अगं काय चाललंय बायको तुझं हे. तर सायली म्हणते अहो असं काय करताय, अहो त्याबरोबर मला हे सगळं पटकन. अर्जुन म्हणतो काय चाललंय तुझं, काय करते हे. तर सायली म्हणते ह्या महिपत प्रकरणावरून मला घराकडे अजिबातच लक्ष देता आलेलं नाही आहे, त्यामुळे आज मी घरातली सगळ्या चादरी धुवून काढणार आहे आणि उद्या सगळे पडदे धुवून काढणार आहे. एक एक खोली आवरायला घेते ना, गादी झटकायची, जरा सरका ना, जरा बाजूला व्हा ना. अर्जुन उठतो आणि वैतागून म्हणतो अरे काय, तुम्हाला 5 मिनिटसुद्धा झोपू देणारच नाही आहे का. तर सायली म्हणते अहो तुम्ही झोपा ना, मी तुम्हाला झोपायला कुठे नाही म्हणते, मी तर फक्त माझी कामं करते. त्यावर अर्जुन तिला म्हणतो बस 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 बरं इथं, म्हणून तिला बेडवरती झोपून घेतो आणि म्हणतो तुला असं गरागरा फिरून मला चक्कर यायला येईल. तर सायली म्हणते एवढे दिवस ज्या गोष्टी केल्या नाहीत ना, तर त्या सगळ्या गोष्टी आता करायच्यात. तर त्यावर लगेच अर्जुन रोमॅन्टिक होऊन म्हणतो वा आता कशी परफेक्ट बोललीस तू, एवढे दिवस केल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी, असं म्हणत असतो आणि सायलीच्या जवळ येतो. सायली पटकन त्याच्या हातात उशी देते आणि म्हणते झाली झोप उडाली का, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असं म्हणल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की आज तर त्याचा आणि सायलीचा दोघांचाही वाढदिवस आहे. मला काल वाटतं होतं की यांच्या लग्नाचा वाढदिवस दाखवतात का काय, पण या दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो हे त्यांनी आज दाखवलेलं आहे. आता अर्जुन सायलीला म्हणत विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे बायको, असं अर्जुन म्हणतो. त्यावर सायली म्हणते थँक्यू, पण असं वाढदिवस आहे म्हणून असं लोळपटासारखं लोळत पडायचं हा नाही, हां लवकर आवरा आणि पटापट खाली यायचं हां. आणि पुढे सायली म्हणते की छान आवरून खाली या हां. तर अर्जुन म्हणतो उलट वाढदिवस आहे म्हणून जास्त वेळ बेडरूममध्ये थांबायचं असतं. आता अर्जुन भलत्याच लाडात आलेला असतोय आणि पुढे म्हणतो आणि आपला बर्थडे आपण कसाला सेलिब्रेट करणार आहोत, तर हे तर तुला माहितीच आहे ना, का सांगू मी, असं म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते झालं झोप उडाली ना तुमची आता. सायली पुढे म्हणते की झालं झोप उडाली ना तुमची, मगाशी मी उठवतो ते त्यावेळेस तर तुम्ही उठला नाहीत. आणि पुढे म्हणते की तेव्हा तर तुम्हाला खूप झोप येत होती आणि आता काय चाललंय. तर अर्जुन म्हणतो आता उडाली झोप माझी, बायको ये ना माझ्याजवळ, असं अर्जुन तिला म्हणत असतो सायलीला. त्यावरती सायली लगेचच म्हणते अजिबात नाही हां, तुम्हाला ना काळवेळ काही कळत नसतं सर, तर आपले लाडात पडत असता. आता उठा आणि पटकन लगेचच आंघोळीला जा, नाही तर आता इथे मी तुमच्या अंगावरती पाणी होते हां. तर अर्जुन म्हणतो हो चालेल. आता सायली उठायला लागते आलेच म्हणून. अर्जुन एकदम घाबरतो, नाही नाही काय करते म्हणून इतक्या फास्ट उठतो अर्जुन. पटकन कपाटामधले त्याचा टॉवेल घेतो आणि आंघोळीला निघून जातो. खूप छान दाखवलं आहे हा सीन, तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. आता आपण दुसरा सीन पाहतोय. सुभेदारांच्या घरामध्ये कल्पनाताई ज्या आहेत तर त्या प्रतिमाला फोन लावत असतात, कारण आज अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस असतो, तर त्यांच्या वाढदिवसाचं आमंत्रण द्यायचं असतं म्हणून प्रतिमाला फोन लावलेला असतो कल्पनाताईने. आणि कल्पनाताई म्हणतात हॅलो प्रतिमा, आज काय आहे लक्षात आहे ना. तिकडून प्रतिमा त्या म्हणतात आहे, तर आज अर्जुन आणि सायलीचा दोघांचा एकत्रित वाढदिवस आहे. त्यावरती कल्पनाताई म्हणतात खरं तर तुमच्या दोघांनाही खास आमंत्रण देण्याची काहीच गरज नाही आहे, पण तुम्ही दोघंही नक्की येत आहे ना. प्रतिमा त्या म्हणतात हो आम्ही नक्की येतोय, आम्ही दोघं दोघांचा वाढदिवस कसा चुकू, आम्ही लवकरच निघतोय हो थोड्याच वेळात. त्यावर प्रतिमा त्यावर कल्पना म्हणते हो चालेल लवकर या, असं म्हणून फोन ठेवतात. आता आपल्याला इथे प्रतिमा त्या काही दाखवलेलं नाही आहे, फक्त त्यांचा आवाज दाखवला आहे. आता लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे की प्रिया अतिशय गडबडीतून घरातून बाहेर पडत असते आणि म्हणत असते की हा मैपतून कुठं जाऊन बसलाय ना, असं म्हणून एवढ्या घाई आणि गडबडीत येऊन गाडीत बसते आणि गाडीतून फास्ट पुढे निघून जाते. आता पटापटी त्या सीन दाखवलेले आहेत, त्यामुळे भाग थोडासा छोटा दाखवलेला आहे. आता पुन्हा दाखवले की अर्जुन इकडे तयार झालेला असतो आणि तो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करत असतो.
आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून विचारत असतो की इन्स्पेक्टर सावंत, आम्ही जंगलातून निघालो, त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही सापडलं का? त्यावर सावंत म्हणत असतात, हो, तिथे मैपतची जी 2 माणसं लपून बसलेली होती तर आम्ही त्यांना अटक करून घेतलेलं आहे, पण त्यांच्याकडून विशेष अशी काही माहिती मिळालेली नाही आहे आम्हाला. अर्जुन म्हणतो, त्या CCTVचं फुटेज? तर सावंत म्हणतात, त्या CCTVचं फुटेज आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोयच आहे. आता त्याच्यावरती अर्जुन म्हणतो, पण ते 2 कॅमेरे तर चांगलेच होते, त्याच्यामध्ये मैपतच्या विरोधात आपल्याला नक्कीच काहीतरी पुरावे मिळाले असतील. सावंत म्हणतात, अर्थातच आपल्याला त्या दोन्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचं मैपतच्या विरोधात पुरावा म्हणून उपयोग होणारच आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे इन्स्पेक्टर सावंत, मी तुमच्या टचमध्ये राहणारच आहे, होप फॉर द बेस्ट. असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. तितक्यातच तिथे सायली येते आणि विचारते, कुणाचा फोन होता? अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंतांचा. अर्जुन म्हणतो, ते म्हणत होते की कॅमेरामधला फोटो रिट्राईव्ह करण्याचा प्रयत्नच करतोय, शिवाय आम्ही मैपतला पनवेलच्या बाहेर सुद्धा शोधण्याचा प्रयत्नच करतोय. सायली म्हणते, लवकर मैपत सापडायलाच हवा आता. असं म्हणल्यानंतर सायली आणखीन म्हणते, बरं तुम्ही खाली या, आई आता औक्षण करण्याच्या तयारीतच आहेत. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आलोच मी. आता इथे लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे. प्रिया जी आहे तर ती मैपतच्या घरी आलेली असते तिच्या गाडीतून आणि पाहते तर लांबूनच पाहत असते तर तिथे तिला पोलीस दिसतात, म्हणून ती लवकरच थबकते आणि पाहते तर संपूर्ण घराच्या भोवती सगळीकडे पोलिसांचा पहारा असतो. आता हे पाहून तर प्रिया वैतागते आणि म्हणते, मैपतच्या घरी तर पोलिसांचा पहारा आहे, म्हणजे त्याचा शोध तर अतिशय जोरात सुरू आहे असं दिसतंय. मैपत आता इथे येणं तर अशक्य आहे. आता काय करावं असं प्रिया विचारच करत असते आणि पुढे बघते तर तिला थोडंसं ब्लर असं साक्षी दिसते. तिला इथं आपल्याला हा फोटो का माहीत नाही, पण क्लिअर नाही दाखवलेली प्रियाला साक्षी, फक्त ब्लर दाखवलेला आहे की पिंक कलरच्या साडीमध्ये इथं साक्षी आलेली असते मैपतच्या घराच्या समोर आणि प्रिया हे सगळं गाडीतून पाहत असते. आता साक्षी घराकडे सगळीकडे पाहते तर तिला सुद्धा पोलीस बंदोबस्त दिसतो आणि तिला थोडंसं टेन्शन येतं, पण ती जी ओळख लपवण्यासाठी ती काही जास्त पुढे जात नाही आणि पटकन लगेचच फोन लावण्याचा प्रयत्न करते मैपतला आणि हे सगळं गाडीतून प्रिया पाहत असते. आता प्रियाचा चेहरा एकदम ब्लॅक अँड व्हाईट दाखवलेला आहे. साक्षी जिवंत आहे हे आता आज प्रियाला समजलेलं आहे. आता फोन करून साक्षी म्हणत असते की अण्णांचा फोन लागत नाही आणि आता त्यांच्या घराच्या समोर पोलीस, हा सगळा काय प्रकार आहे, काही कळायलाच मार्ग नाही आहे. आणि गाडीतून प्रिया, साक्षी, अरे ही तर साक्षी असं म्हणत असते, ही कन्फर्मच साक्षी असं ती म्हणत असते आणि इकडे साक्षी कंटिन्यू मैपतला फोन लावत असते, पण काही केल्या मैपतचा फोन लागत नाही, म्हणून ती रिक्षा अशी हाक मारते आणि रिक्षाला बोलवून घेत असते आणि रिक्षात बसून कुठेतरी निघून जाते. सुद्धा तिथून निघून जाते. आता ती साक्षीच्या मागे जाते का नाही हे आपल्याला नंतर दाखवले. आता इकडे लगेच सुभेदारांच्या घरातला दुसरा सीन दाखवलेला आहे. अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस असतो आणि चैतन्यावर जबाबदारी असते घराचं डेकोरेशन करण्याचं. आता हे सगळं चैतन्य छान असं डेकोरेशन करत असतो आणि घरामध्ये सगळे सुद्धा त्याची मदत करत असतात. आता हे तर आपल्याला दाखवलेलंच आहे. आता पुढे चैतन्यावरती चढून काहीतरी छान असं डेकोरेशन करत असतो. त्यावरती प्रतापराव म्हणत असतात, अरे चैतन्य तिकडं सरको थोडं, काय करतोय तू सगळं? तर चैतन्य म्हणतो, सॉरी, पण डेकोरेशन कसं होतंय? प्रतापराव म्हणतात, हां कमाल, अरे म्हणून तर दरवर्षी अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाचं डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडेच असतं. त्यावर अस्मिता म्हणते, फ्री कॉन्ट्रॅक्ट. तर चैतन्य म्हणतो, 1 मिनिट अस्मिता, ही फ्री कॉन्ट्रॅक्ट नाही, मला दरवरती पेमेंट मिळतं आणि पेमेंट काय असतं माहिती का? कल्पना मावशीच्या हातचा स्पेशल केक. आणि त्यावरती रविराज म्हणतात, काही काम न करता मला सुद्धा हेच पेमेंट मिळतं. असे मिळून सगळेजण आनंदात असतात, खुश असतात. सुभेदारांच्या घरातलं वातावरण खूपच छान असतं कारण आज अर्जुन आणि सायलीच्या दोघांचाही एकत्रित वाढदिवस. लगेच दुसरा सीन पाहतो. इकडे साक्षी एकटीच फेऱ्या मारत असते आणि म्हणत असते, कुठं गायब झालेत अण्णा, एक फोन उचलत नाही आहेत की एका मेसेजला रिप्लाय हे देत नाही आहेत, काय करू, कोणाला कॉल करू, काहीच कळत नाही आहे मला. घराबाहेर पोलीस उभे होते, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. ओ गॉड, मी काय करू, हा सचिन सुद्धा ना कुठे गायब झाला आहे काय माहिती. असं करून साक्षी अतिशय वैतागलेली असते आणि चिडलेली असते. आता पुन्हा एक सीन दाखवलेला आहे सुभेदारांच्या घरातला, तो म्हणजे अर्जुन आणि सायली दोघेही जिना उतरून खाली येतात की सगळेजण हॅपी बर्थडे म्हणून सगळेजण अर्जुन आणि सायलीवरती गुलाबाच्या पाकळ्या उधळून हॅपी बर्थडे असं म्हणतात. सगळेजण छान टाळ्या वाजवतात. तोपर्यंत कल्पनाताई म्हणतात, विमल औक्षणाचं ताट तयार आहे ना गं, जा घेऊन ये. तर विमलताई औक्षणाचं ताट घेऊन यायला जातात. तोपर्यंत अर्जुन म्हणतात, अरे हो, आज ते हे करायचं ना आपल्याला, ते राऊंड. अस्मिता म्हणते, त्यावेळेस काय म्हणायचं त्याला, म्हणून दाखव ना औक्षण म्हणून. तर
अर्जुन म्हणतो अस्मिताई आता मार खाशील हां. तर लगेच सगळे हसत असतात आणि अर्जुन म्हणतो आता नाही येत आहे मला म्हणायला तर ते ठीक आहे ना, नाही येत तर नाही येत आहे. रविराज म्हणतात मला एक सांग अर्जुन, तुला जर का कोर्टामध्ये उलट तपासणी करावी लागली आणि कोर्टात तुला सतत औक्षण असे शब्द जर उच्चारायचे असतील तर तू काय करशील? त्यावर अर्जुन म्हणतो काय सिनियर तू पण ना, असं म्हणून तेव्हा मी लढेन कोर्टामध्ये, जोरात लढेन, ओरडून बोलेन मिलॉर्ड. हे औक्ष असं करत असं अर्जुनला काही केल्या औक्षण हा शब्द उच्चारताच येत नाही. सगळेजण त्या दोघांवरती खूपच हसत असतात, अर्जुनवरती खूपच हसत असतात. त्यावरती चैतन्य म्हणतो हे बघ तू काय ना, एक मिनटं तू ऐकून घे, हे काही एवढं अवघडही आहे, तू माझ्या पाठीमागे म्हण हां. आणि त्याला ना कुणी अजिबात हसू नका अर्जुन, तुला येत नसेल ना तर मी शिकवतो, तू माझ्या मागे म्हण आणि म्हण आऊ. तर अर्जुन सुद्धा म्हणतो आऊ आणि पुढे म्हणतो औक्षण म्हण. अर्जुनला काही केलं ते म्हणताच येत नाही. सगळेजण त्याच्यावर हसत असतात. तर चैतन्य म्हणतो नाही तुम्ही हसाच त्याच्यावर. आता अर्जुन म्हणतो अरे नाही येत तर नाही येते ना मला, ठीक आहे एवढं काय त्यात, असं म्हणल्यानंतर आता आपल्याला दाखवलं पुढचा सीन. तर तो पुढचा सीन असतो नागराजचा. तर नागराज फक्त म्हणतो की बोला. तर प्रिया त्याच्या अंगावर ओरडते आणि म्हणते इथे मी तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते, महिपतला एकत्र शोधू असं सांगते, तरीही तुम्ही माझ्यापासून इतक्या मोठ्या गोष्टी लपवून ठेवताय. त्यावर नागराज म्हणतो मी काय लपवून ठेवले तुझ्यावर? प्रिया म्हणते साक्षी जिवंत आहे ना. आता नागराज एकदमच घाबरतो आणि त्याला काय बोलावं कळत नाही आणि तो म्हणतो काय बोलतेस तुला कुणीतरी ना चुकीची माहिती दिली असेल हां. तर प्रिया म्हणते ही ऐकू माहिती नाही, मी स्वतः साक्षीला पाहिलंय, तेही महिपतच्या घराच्या बाहेर. असं म्हणल्यानंतर पुढे प्रिया म्हणते की आता तरी खरे बोला काका. पुढे नागराज म्हणतो माझं आणि महिपतचं ठरलं होतं की साक्षी जिवंत हे कोणालाही कळू द्यायचं नाही. तर यावरती प्रिया म्हणते विचार करते आणि म्हणते की मला वाटलं होतं तसंच घडतंय, साक्षीच आपल्याला महिपतपर्यंत घेऊन जाईल. नागराज म्हणतो म्हणजे तुला असं वाटतंय की साक्षी आपल्याला महिपतपर्यंत घेऊन जाऊ शकते? तर प्रिया म्हणते अर्थातच महिपत एखाद्या वेळेस श्वास घेणं थांबवू शकतो, पण स्वतःच्या मुलीशी बोलणं अजिबातच राहणार नाही त्याला. आणि पुढे म्हणते की त्यानं कन्फर्म साक्षीला कॉन्टॅक्ट केलंच असेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही साक्षीला कॉल करा आणि साक्षीला विचारा की महिपत कुठं आहे म्हणून असं. आणि पुढे म्हणते की त्याच्यातून सगळी माहिती काढून घ्या किंवा महिपतचा तुम्ही पत्ता काढून घ्या. त्यावर नागराज म्हणतो हा ठीक आहे. आता हे सगळं नागराजला प्रिया सांगते आणि आता नागराज ठीक आहे म्हणून फोन ठेवतो. आता पुन्हा इकडे सुभेदारांच्या घरातला सीन दाखवलेला आहे. आता कल्पनाताई म्हणत असतात की बरं तुम्ही दोघं जण ना आता इथे बसून घ्या आणि सायली तू अर्जुनचं औक्षण कर हां. असं म्हणल्यानंतर अर्जुन सायली येतात आणि सोप्यावरती बसतात. आता तिथे औक्षणाचं ताट आणलं जातं. सायलीला औक्षण करायला सुरुवात करते. तर औक्षण करायला सुरुवातीला अर्जुनला गंध वगैरे लावते. आता जसं ते गंध लावते त्यावेळेस लगेचच तिला लहानपणीचं आठवायला लागतं की लहानपणी छोटी तन्वी अर्जुनला कसं औक्षण करायची, कारण अर्जुनचा तसा हट्टच होता की मम्मा छोट्या तन्वीने मला ना औक्षण करायला सांग ना म्हणून. आता या सगळ्या तिला आठवणी आठवायला लागतात आणि त्या आठवणी जर आपल्याला अंधुकच आठवलेल्या आहेत की सायलीला ते काहीच कळत नाही की मला सगळं काय आठवतंय म्हणून. आणि हे बघा आता ना सायलीचा फक्त मेमरीचं आपल्याला राहिलेलं आहे दाखवायचं की तिला नक्की लहानपणीच्या गोष्टी का आठवत नाही आहेत आणि ते जे सत्य आहे तर ते काय आहे जे तिला अर्धवट आठवतंय ते. कारण आता प्रतिमातेची स्मृती पूर्णपणे परत आलेलीच आहे. आता फक्त मालिकेमध्ये राहिलेलं आहे की ती सायलीचं स्मृती दाखवायची. आता हे सगळं औक्षण करत असताना अचानकच सायलीला चक्कर येते, हे लक्षात येतं सगळ्यांच्या. आणि सगळेजण म्हणतात काय होतंय म्हणून सायलीला म्हणत असतात बस म्हणून. तिला सोप्यावरती बसवतात काय होतंय तुला म्हणून. सायली तिथं बसते आणि तिला समजतच नसते की काय होतंय ते. 2 मिनटं ती म्हणते नाही काही होत नाही आहे मला असं म्हणते. तोपर्यंत तिला पाणी दिलं जातं. आता ती पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर तिला विमल म्हणते सायलीताई तुम्हाला मी लिंबू पाणी देऊ का? तर सायली म्हणते नाही नको बरी आहे मी आता असं म्हणत असते. सगळ्यांना कळतच नाही की सायलीला काय झालं ते. पुढे सायली म्हणते आई औक्षण करते मी. त्यावर कल्पनाताई म्हणतात नक्की ना करशील ना? त्यावरती लगेच सायली म्हणते हो करते आणि पुन्हा छान आनंदात सायली अर्जुनचं औक्षण करते. आता इथे औक्षण करताना स्वतः थोडं म्युझिकली दाखवलेलं आहे पण खूप छान दाखवलं आहे हा भाग. आणि सायली म्हणत असते माझा जन्मदिवस तर कोणालाच माहिती नाही आहे, मी मधुबनात सापडले तो हा दिवस आहे, पण मग याच दिवशी मला इतका त्रास का होतोय असं सायली मनातच विचार करत असते. कारण गेल्या वेळेस जो दाखवला तो छोट्या तन्वीचा म्हणजे खऱ्या तन्वीचा वाढदिवस असतो आणि आज जो वाढदिवस दाखवला आहे तो सायली मधुबनात सापडलेली असते
त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि ॲक्सिडेंट अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी झालेला असतो आणि अशा कारणामुळे अर्जुन आणि सायलीचा दोघांचा वाढदिवस आता एकत्र केला जातो. तो खऱ्या तन्वीचा वाढदिवस नसतो. आता सायलीने औक्षण केल्यानंतर अर्जुन म्हणतो आता मी तुला औक्षण करणार हां, असं म्हणून अर्जुन पण सायलीला औक्षण करतो. खूप छान दाखवलं आहे सीन, मस्तच. आता अर्जुन सायलीचं औक्षण करतो. त्यानंतर या दोघांचं सुद्धा अस्मिता आणि कल्पनाताई या दोघीसुद्धा छान औक्षण करतात. आता हे सुद्धा आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे. आता दोन्ही औक्षण झाल्यानंतर सगळेजण छान टाळ्या वाजवतात. आता चैतन्य म्हणतो चला आता पटकन दोघंजणांना केक कापून घ्या. आता अर्जुन आणि सायली दोघंजणं मिळून केक कट करतात. आता सगळेजण छान टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे टू यू असं सगळे म्हणत असतात आणि खूपच सुंदर असा अर्जुन सायलीचा वाढदिवस झालेला आहे आणि सगळे म्हणतात हॅपी बर्थडे टू यू अर्जुन सायली म्हणून असं. आता अर्जुन आणि सायली केक कट केल्यानंतर एकमेकांना दोघंही केक भरवतात. खूप छान दाखवले आज सुभेदारांच्या घरातलं वातावरण. आता एक एक करून सगळेजण त्यांना गिफ्ट देतात. पहिल्यांदा प्रतापराव, मग चैतन्य, अस्मिता, आता या तिघांनी सुद्धा गिफ्ट दिलेलं, रविराज सुद्धा गिफ्ट देतात. आता सगळेजण अर्जुन आणि सायलीला गिफ्ट देत असतात. आता याच्यानंतर अर्जुन पटकन त्याच्याजवळचे गिफ्ट काढतो आणि अर्जुनला गिफ्ट सायलीला गिफ्ट देतो आणि म्हणतो हॅपी बर्थडे बायको असं म्हणल्यानंतर तो बहुतेक काहीतरी सोन्याचा दागिना दाखवलाय, पण तो आपल्याला नाही दाखवला की काय गिफ्ट आहे ते. फक्त सायली उघडून बघते आणि अस्मिता मग म्हणते वाव किती छान आहे, हे एवढंच दाखवले आपल्याला फक्त. आता छान असं गिफ्ट सायलीला मिळाल्यानंतर सायली म्हणते किती म्हणजे सायली बघते गिफ्टकडे. आता चैतन्य म्हणतो सायली वहिनी आता अर्जुनने तर तुला गिफ्ट दिलं, आता तू त्याला काय गिफ्ट देणार आणि असं गिफ्ट दे की आमच्यापैकी असं छान गिफ्ट कुणीच त्याला देऊ शकणार नाही, सांग बरं तू काय गिफ्ट देशील म्हणून. तर चैतन्याने विचारल्यावर सायली म्हणते मग मी यांच्यासाठी यांच्या आवडीचं गाणंच गाते असं म्हणून सायली आता गाणं गायला सुरुवात करते. सायली आता ओल्या सांजवेळी हे छान असं गाणं म्हणते आणि सगळेजण सायलीचं गाणं म्हणत असताना त्या तालावरती छान अशा टाळ्या वाजवत असतात. सगळेजण खूप कौतुक करत असतात. सायली अर्जुनसाठी गाणं म्हणत असते. अर्जुनला हे खूप आवडत असतं आणि अर्जुनसुद्धा सायली गाणं म्हणते तर तिच्याकडे अगदी मंत्रमुग्ध होऊन पाहत असतो की सायली किती सुंदर गाणं म्हणते ते. आणि इथे हा ओरिजिनल सायलीचा आवाज आहे. हा सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गिडकरीने हे स्वतःहून इथे गायलेलं गाणं आहे, तर ते खूपच छान दाखवलेलं आहे. सगळेजण छान टाळ्या वाजवून प्रतिसाद देत असतात. आता गाणं झाल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्जुन म्हणतो वा सायली वहिनी खूपच छान, हां खूप छान म्हणालीस तू. अस्मिता, रविराज सगळेजण तिचं कौतुक करतात. आता इथेच हा सीन संपलेला आहे आणि दुसरा सीन सुरू होतोय, तो म्हणजे नागराजचा. आता नागराज आलेला असतो साक्षीच्या घरी. आता पाहूया पुढे काय. आता नागराज आलेला असतो साक्षीच्या घरी आणि साक्षी म्हणत असते तुम्ही इथे कसं काय. त्यावर नागराज म्हणतो मैपतने मला इथला पत्ता दिलेला होता म्हणूनच मीच आलो इथे तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला. तर साक्षी म्हणते म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती नाही की अण्णा कुठेतरी गायब झालेत म्हणून. अहो किती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते मी त्यांना, पण मला माहितीच नाही आहेत की ते कुठे आहेत म्हणून. कारण इथे साक्षीला काहीच माहीत नसतं की काल काय झालं आहे ते. तेव्हा नागराज म्हणतो कमाल आहे, त्यांनी तुला काहीच सांगितलं नाही ते. असं म्हणल्यानंतर नागराज अंदाज घेत असतो की साक्षीला काही माहिती तर नाही आहे ना. तेवढ्यातच साक्षीला एक अननोनवरून एक विचित्र असा फोटो येतो आणि आता साक्षी सांगते मला एक अननोन नंबरवरून विचित्र असा एक फोटो आला आहे, असं अण्णांनी तर नसेल ना हा फोटो पाठवला असं साक्षी म्हणत असते. त्यावर नागराज म्हणतो बघू इकडे असं म्हणतो आणि तिच्या हातातून तो मोबाईल घेतो आणि बघतो आणि तिथं लिहिलेलं असतं की MH25. आता नागराजला जरा संशय येतो MH25 हे काय असेल, तर तो लगेचच साक्षीला म्हणतो हे घे हे पकड मोबाईल असं म्हणून मोबाईलवरती स्वतःच्या सर्च करतो की MH25 हा कुठला आहे नंबर. तर तो लगेचच त्याच्या लक्षात येते की हा तर तुळजापूरचा आहे गाडीचा नंबर ना, तर MH25. मग त्यावर लगेच फक्त तो तुळजापूर म्हणतो आणि काहीतरी विचार करतो. आता पुढे आपल्याला सीन दाखवलेला आहे सुभेदारांच्या घरातला. आता सायली येते आणि अर्जुनला म्हणते हे घ्या माझ्याकडून तुम्हाला आणखीन एक गिफ्ट मारामारी. आता प्रतापराव म्हणतात मारामारी, अरे आता हे काय असतं. तर त्यावर अर्जुन म्हणतो तिचा फेवरेट चहा आणि माझी फेवरेट कॉफी याला म्हणायचं मारामारी. त्यावर लगेच सगळेजण स्माईल करत असतात. कल्पनाताई म्हणतात यांच्या प्रेमाला ना कधीच कोणाची दृष्ट नको लागायला. त्यावर लगेचच रविराज म्हणतात अरे अजिबात दृष्ट लागणार नाही आहे वहिनी आणि यांचं आयुष्य यांचे हे असे वाढदिवस आपण खूप साजरे करणार आहात. त्यावरती लगेचच प्रतापराव म्हणतात यावर्षीचा यांचा हा वाढदिवस खूप खास आहे कारण प्रतिमाला सगळं काही आठवतंय म्हणून.
त्यावर प्रतिमात्या म्हणतात, हो, आणि मी ठरवले आजच्या दिवसाची वाईट आठवण मनामध्ये ठेवायचीच नाहीये, फक्त या चांगल्या आठवणीच मनामध्ये ठेवायच्या, असं प्रतिमात्या बोलतात. पण इकडे पुन्हा सायलीला तिचा ॲक्सिडेंट आठवायला लागतो आणि ती बेचैन व्हायला लागते. त्यावर कल्पनाताई म्हणतात, मला असं वाटतं की आपण आता हा ॲक्सिडेंट सगळ्यांनी विसरायलाच हवा, नाही का? आता सगळेजण गप्प असतात आणि हो म्हणतात. पण सायलीला कंटिन्यू तिच्या बालपणीच्या अंधुक असा ॲक्सिडेंट पुन्हा पुन्हा सतत तेच तिला आठवत असतं. बापरे, आता या सायलीला कधी आठवणार आहे ना, देवच जाणे. त्यावर चैतन्य म्हणतो, सगळं विसरलो मी सगळं विसरू शकतो, पण मगाशी तो जो डिलिशियस केक होता ना, तो मी नाही विसरू शकत. प्लीज कुणीतरी मला तो केक खाऊ घालेल का? त्यावरती सायली स्वतःला सावरते आणि लगेचच म्हणते की विमलताई, जरा सगळ्यांसाठी केक आणता का? आता सगळेजण हसायला लागतात, कारण चैतन्याने थोडंसं मूड सगळ्यांचा चेंज केलेला असतो असं बोलून. आता इकडे लगेचच कल्पनाताईंना फोन येतो. आता हा फोन म्हणजे नशिबांमधल्या रुद्रप्रतापच्या आईचा फोन असतो आणि रुद्रप्रतापची आई वासंती आणि अर्जुनची आई कल्पनाताई या दोघीजणी मैत्रिणी आहेत असं आपल्याला या सिरियलमध्ये दाखवले. कारण उद्या आता नशिबांचा एपिसोड तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर आता मी त्याचा हे सुद्धा रिव्ह्यू देणारच आहे. तर आता वासंतीचा इकडे फोन येतो. आता कल्पनाताई म्हणतात, हॅलो वासंती, बोल ग, कशी आहेस तू? त्यावर वासंती म्हणते, तू कशी आहेस? कल्पनाताई म्हणतात, एकदम मस्त आहे मी, तू सांग, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? वासंती म्हणते, म्हणजे तुझ्यापर्यंत बातमी मिळाली तर? कल्पनाताई म्हणतात, हो, तर अर्जुन साली तर या बातमीने खूपच खुश आहेत. त्यावर वासंती म्हणत असते, हो अगं, मी तुम्हा सगळ्यांना आमंत्रण देण्यासाठीच फोन केला आहे. तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे हं, अगदी मेहंदीपासून मुक्कामाला सगळेजण या हं, आणि पूर्णाईलासुद्धा सांग हं. त्यावर कल्पनाताई म्हणतात, हो अगं, पण काय आहे ना की पूर्णाई ना जरा ट्रस्टच्या कामासाठी पुण्याला गेल्यात आणि मला पण बघते ना की मला कसं जमतंय ते, पण अर्जुन आणि सायली नक्की येतील हं लग्नाला, चल बाय, असं म्हणून कल्पनाताई फोन ठेवतात. आता फोन ठेवल्यानंतर लगेचच अर्जुन म्हणतो, मम्मा, वासंती मावशी म्हणजे रुद्रची आईच ना? त्यावर कल्पनाताई म्हणतात, हो अरे, ती माझी खूप जुनी मैत्रीण आहे, पण आता असं अस्मिताला एकटीला ठेवून मला जरा जाणं कठीणच आहे, पण तुम्ही दोघं मात्र नक्कीच जा हं. त्यावर सायली म्हणते, हो आई, आम्ही नक्कीच जातो हं. आता असं म्हणून आजचा ठरलं तर मागचा एपिसोड इथेच संपलेला आहे. तर खूपच छान होता आजचा भागसुद्धा. आता पाहूया उद्याच्या भागात काय होतं ते, पण प्लीज तोपर्यंत ठरलं तर मग अशा छान छान रिव्ह्यूसाठी तुम्ही डेली जर तुम्ही मला पाहत असाल तर माझी आवडती सिरियल ही आपल्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज प्रेक्षकांना एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता पाहूया पुढच्या भागामध्ये काय होतं ते. तर नशिबान सिरियलचा भाग आणि ठरलं तर मग या दोन्हीचा आता कंबाईन आपल्याला थोडंसं कॉम्बिनेशन दाखवणार आहेत. आता रुद्र प्रतापच्या लग्नासाठी अर्जुन आणि सायली दोघेजण सुद्धा तुळजापूरमध्ये पोहोचतात आणि त्याच ठिकाणी अर्जुनला महिपत जो आहे तर तो दिसणार आहे आणि सायलीला तो बाबू जो आहे तर तो दिसणार आहे. तर पाहूया उद्या कसं होतं ते. पण इथं अर्जुन आणि सायली छान असे त्यांच्या लग्नामध्ये डान्स करताना आपल्याला दाखवलेले आहेत. तर पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.